शाहीर तेजल पवार काय आळवणी करत आहे. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. माईकला फक्त बॅलन्सिंग करा माईक जरा. हॅलो हॅलो हॅलो. हा थोडासा येऊ द्या. सभारणात येऊन तुम्हा वंदन करुनी तुमच्या मनामध्ये ठेवणी गुरुजनांना स्मरुनी चरणी लीन मी होऊनी जाऊ कलेत दंगुनी
प्रथम फेरीस सुरुवात करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता अर्थात माझी ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या या माझ्या तमाम प्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहीराव तेजल पवार गोताड हिचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा. रसिक हो आजचा हा कार्यक्रम श्री सत्यनारायण महापूजा या निमित्ताने कैलासवासी मोहन शेठ शंकर सुर्वे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला आहे. तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत की त्यांनी आज या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची आम्हा कलाकारांना संधी दिलेली आहे आणि त्यांना देखील माझा शाहिरी मानाचा मुद्रा आहे. आज या कार्यक्रमाला मला जी संगीताची साथ सुंदर साथ अशी देत आहे असे माझे वादक सर्वांना ज्ञात असलेले ख्यातनाम ढोलकीपट्टू शुभमजी सावंत. त्याचप्रमाणे या आपल्या अलोनी गावचा सुपुत्र जो आपल्या चिपळूणातलाच आहे आणि त्याने या कलेने देखील त्याचं नाव थोर केलेलं आहे असा आपला प्रतीक साळवी आणि सह लांजा गावचे सुपुत्र उत्कृष्ट ढोलकी वादक आमचे सौरभजी तटकरे यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याला उत्कृष्ट अशी साथ देत आहेत आणि आमच्या एका शब्दावर आधारलेले आहेत असे आमचे सुमित दादा पवार यांना देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. त्याचप्रमाणे कीबोर्डला ज्यांची साथ लाभलेली आहे असं उत्कृष्ट कीबोर्ड प्ले करत असतात ते म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुपचे निर्माते आणि माझे मिस्टर श्री संदेशजी गोताड यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑक्टोपॅडचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं असे पॅडवादक पंकज जाधव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. माझा संपूर्ण कार्यक्रमाला एकमेव कोरस देणारी वर्षानुवर्ष एकमेव असलेली व्यक्ती म्हणजे शाहीर संदेशजी पालकर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. त्याचप्रमाणे हा आमचा जो संच आहे नृत्याचा माझी स्वतःची शाखा सुंदर असं नृत्य सादरीकरण करत असतात अशी माझी शाखा भैरी भवानी नाच मंडळ मुंबई यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे. आणि आज हा कार्यक्रम त्यांच्या विना अपूर्ण आहे असे तुरेवाले शाहीर ख्यातनाम शाहीर ज्यांची जोडी ज्यांची आणि माझी जोडी या काही दिवसांमध्ये अति प्रमाणात फेमस झालेली आहे असे शाहीर किशोरजी सणस आणि त्यांच्या संपूर्ण संचाला शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे आणि माझ्या प्रथम फेरीस सुरुवात करीत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. एकदा कोरसचा माईक चेक करून घ्या म्हणजे सलग कार्यक्रम होईल. हर 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 तुरा म्हणजे कोकणची शान आहे. काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या आणि संपूर्ण परिवाराने देखील लक्ष द्यायचं आहे एकूण एक शब्दाकडे. की शक्ती तुरा म्हणजे या कोकणची शान आहे. अहो या कलेला तुम्ही रसिकांनी दिला अनमोल हा मान आहे. गीत गायन करणे हा शाहिराचा जीव की प्राण आहे आणि माय
चतुर कला सादर करणारा कोणताही शाहीर हा खरंच भाग्यवान. आणि म्हणून दरवेळी माझा स्तवनाचा विषय जो असतो तो माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी असतो. कारण तुम्ही आहात म्हणून ही कला जिवंत आहे. नुसते शाहीर असून त्यांना बघणार कोण? त्यांना बघणारे तुम्ही आहात, तारणारे तुम्ही आहात, तोडीस तोड कोण हे ठरवणारे तुम्ही आहात. आणि म्हणून मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी काय स्तवन अर्पण करत आहे लक्ष असू द्या. करण्या सादर ही लोककला आई वडिलांनी जन्म दिला. करण्या सादर ही लोककला आई वडिलांनी जन्म दिला. मनोरंजन भावे हातून, मनोरंजन भावे हातून, मग पहिला मुजरा तुम्हा रसिका केला. करण्या सादर ही लोककला आई वडिलांनी जन्म दिला.
गजानन बोल शक्ती माकंड गुणी है अखंड नागेश्वरीचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी बोला गणपती बाप्पा गुणगान गाण्याची। आणि आता बघायला गेलं तर उद्या आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन आहे, बरोबर? त्याच्यामुळे आज हे जे काही भरलेलं घर आहे ते उद्या सुनं सुनं वाटणार आपला लाडका गणराज गेल्यानंतर। आणि म्हणूनच आज निरोपाचा गण मी तुमच्या समोर निरोपाचा गण सादर करणार आहे। पहा काय म्हणायचं आहे। दिवस काही कळलेच नाही, कसे गेले हे 10 दिवस गणराया? अरे काहीच कळले नाही, कसे गेले हे 10 दिवस गणराया? काही कळलेच नाही, तुझ्या विण गणराया आता काही उरलेच नाही। दिवस तुझ्या आठवणींचे आता काही सुरलेच नाही, आणि तुझ्या विण तुझे भक्त सारे कधी तरलेच नाही। आणि म्हणून शब्दाकडे लक्ष द्या सणस बुवा। तुम्ही ज्ञानीशाहीर आहात, याआधीही आपल्या 12 झालेल्या आहेत, तुम्ही बऱ्यापैकी माझ्या गाण्यांना कटिंग दिलेली आहे आणि तुम्हाला माझ्या गाण्यांच्या चाली देखील आवडतात। आणि आज मुद्दाम या चालीवर गण बांधलेला आहे, अपेक्षित आहे। गणाला कटिंग नाही देत, पण तरी सुद्धा अपेक्षित आहे तुमच्या स्वरात ऐकायचं। यारा हो यारा, तेरी अदा मारा। बघा गण कसा आहे, सांगते
वाजवणं काय असतं ते याला म्हणतात आणि तुम्ही सगळे बघताय, बरोबर की नाही? मजा येते की नाही? नाचाला रंग असा सुरुवातीपासून चढवायचा हे फक्त शाहिरावर नसतं, तर त्याच्या वादकांवर देखील असतं. आणि खरंच हा संच माझा जो आहे याची मी ऋणी आहे की खरंच आज हा संच मला उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून या पूर्ण माझ्या वादकांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि आता स्तवन आणि गण झालंय, झालं की नाही? मग आता काय कसं आहे ना, तुमचा जेवढा जोराचा आवाज तेवढी जोराची माझी गवळ. हा आता बघा, आता मी इथं काय माशा मारायला नाही आले, बरोबर? खदलवायला चालले. पहिली गोष्ट मी तर इथे खदलवायला आले, बरोबर? गवळण अशी खदलवायची, अशी खदलवायची, तिथं ताक असेल तर तिथं लोणी झालं पाहिजे घुसळून घुसळून, बरोबर? आता हा बुवा आहे ना, सणस बुवा, जराशी घेते हो बुवाला गवळणीत. आता नाही घेणार तर कधी घेणार? मग बाळीला मजा कशी येणार, बरोबर का नाही? मग आई नका बाईला बुवा तुला आज घेतल्याशिवाय जायला, आणि बुवा पण घेतल्याशिवाय कधी जात नाही. घेतल्याशिवाय कधी? तुमची भक्ती आहे ना, मला समजलं. आज तुम्ही त्याला लुडकवलं असाल पार आतमध्ये. तुमची आज भक्ती आहे, मला माहिती आहे, सगळं मला माहिती आहे, आपण सगळं काढलेलं आहे. बुवा देशी का विदेशी मला माहित नाही, पण काही असू दे, देशी विदेशी कंट्री माहित नाही बुवाची, पण देशी विदेशी कोंबड्या मात्र नक्की येते. बुवाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. बुवा किती धंदे करतो, किती धंदे करतो बुवा, माहितीये तुम्हाला? सरपंच आहे तो वेगळा, कोंबडीचा धंदा याचा वेगळा, हा धंदा वेगळा ना. आता 4 महिने झाले का 4 महिने दाढी मिशा काढून तो धंदा करायला वेगळा. गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, हा धंदा बुवाचा वेगळा, बरोबर? धंदेवाला बुवा वेगळा. तर बघा आता कसं आहे ना, ट्रेंड सुरू आहे बघा. आवाज शार्प जाऊ दे नको, बेस बीस सगळा बेस आहे, बेस आहे का नाही हो सगळा? आता बघा कसा विषय आहे, गवळण बुवाचा विषय आहे. तर आता गवळण म्हणजे प्रत्येकाला वाटतं शक्तीवाली काय बाई बोलेल, बरोबर ना? म्हणजे शक्तीवाली बोलला का तुरेवाला येऊन मग नंतर खदलवणार ना त्याच्यावर परत. आणि मग शक्तीवाला काय बोलायला पाहिजे? गोट्या सोट्या, न तुझा दांडू, न तुझी विटी, न तुझा ह्याव, न तुझा त्याव, न तुझा घोंटोला, न तुझा सुजवला, न तुझा बुजवला, सगळा झाला जुना. मग तुम्हाला नवीन पाहिजे का नाही? मग कसं आहे बघा, गवळण म्हणजे मर्मावर बोट, मर्मावर बोट. समोरचा तिथं आतमध्ये झोपलाच पाहिजे अशी गवळण गायची, बरोबर ना? त्याच्यात अश्लील ना माझ्या आया बहिणी उठून जाणार ना इथे बसलेल्या लोकांना राग येणार, पण गवळण झोमणार. कशी झोमणार ती बघा. अरे कितीदा सांगितलं तरी याला काही कळत नाही, आणि वाईट वृत्तीशिवाय याचे मान काही वळत नाही. अरे बांधून जर ठेवला याला तर हा काही पळत नाही, आणि काना खरं खरं बोलल्याशिवाय आज काही तुला दही न दूध मिळत नाही. खरं बोलायला शिकताना. आणि म्हणून ही गवळण आज बुवा पिया नाही, बरोबर? 100 का 1000 का 1 लाख 1 पट्टा देऊन सांगणार बुवा पितो. ते आता तुम्हालाच माहिती, तुम्ही चालून दिले होतं त्याला. पोटल्या पोटल्या का तुमच्या पोटल्या काय म्हणता होत्या? तर पण बुवा पितो का नाही? पितो का नाही? पितो का नाही? बा आता नुसता दारू माणूस पितो, दही दूध पण पितोच ना. बघा गवळण, दही दूध पण पितो का नाही? मग धक्का होतोय काळी सोडा की हात नजर इकडे जायची, बरोबर? बुवा प्रत्येक वेळी प्रत्येक बारीत बुवाचा एक डायलॉग काय माहिती काय म्हणतो? मी चढ पातळ ना हा केवढा खातो
कातल मला मला म्हणजे तर तुला काय या कातलावर झोपायचं आहे काय? बरोबर का नाही? तुला काय या कातलावर झोपायचं आहे का? तुला कशाला या कातलाचा प्रॉब्लेम काय असायला पाहिजे तुला? तू सड पातळ आहेस तर तुझा कातल पण होऊ दे ना लवकर. पण नुसता तुला पातळ ना पातळ अरे सगळंच पातळ होईल तुझा मग. पातळच राहिला तर जरा घट होऊ तू पण. म्हणून म्हणतो दही दे मला आणि दूध दे मला. गवळण बघा कशी लिहिल्या माझं स्वतःच लिखाण असतं. म्हणतो दही दे मला आणि दूध दे मला. मागतो सारच काही स्वतःहून. कोण सांगते? राधा सांगते यशोदे माईला की यशोदे माई तुझा हा कान्हा जो आहे तो सगळं काही स्वतःहून मागतो. पण त्याने आधीच काय केलेलं आहे? मागतो सारं काही हा स्वतःहून. महा पिऊन पिऊन झालाय तू. बघा पोटल्या मोठल्या पण पोटल्या मोठल्याचा विषय नाही दया दुधाचा विषय. हा पिऊन पिऊन झालाय तू. किशोर बुवा पिऊन. आता किशोर जरी म्हटलं हा किशोर पिऊन पिऊन तरी हा किशोर नाही कोण? नंद किशोर. बरोबर. काय पिऊन? दही दूध पिऊन पिऊन टून झालं याचं पोट असा विषय. हा पिऊन पिऊन झालाय टून. किशोर पिऊन पिऊन झालाय टून. सांगते गवळ्या घरची सून. पिऊन पिऊन झालाय टून. सांगते गवळ्या घरची सून.
किशोर पिऊन पिऊन झळैतून आता बघा पाटलाची टोपी घालून कसा एंट्री मारवली बघा आणि मग नंतर ती टोपी काढून ना त्याचा जिब्रे घालून सगळं आपल्याला माहिती आहे. आज या माझ्या कार्यक्रमाला राजा पवार यांची शाही राजा पवार यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सावर्ड्यातले वारे दादा हे सुद्धा उपस्थित आहेत आणि माझा हा आवाज तुमच्यापर्यंत साऊंडद्वारे पोहोचवणारे आमचे साऊंडवाले दादा यांना देखील शाही रिमानाचा मुजरा करीत आहे. एक चाल होऊन जाऊ दे. परंतु या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना सांगणं गरजेचं आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय, त्याचं महत्त्व काय आणि त्या मंदिराची उंची किती, असा माझा साधा सोपा आणि सरळ प्रश्न बुवांना आहे. बुवा जमला तर विषयाला हात घाला, अन्यथा विषय नाही फोडला तरी सुद्धा चालेल. तर आता बघा, गवळण जी आहे ती कुठलाही अश्लील शब्द न वापरता मीही गायली, पण लोकांना मजा येईल आणि बुवाचा वीक पॉइंट काय हो मला माहिती आहे. बुवाला ती घुमली असणार 100% आणि त्याशिवाय सामन्याला कधी मजा नाही. मी तो दुसऱ्या बारीक येऊन खदलवील काय मला सांगा, आणि त्याने पहिल्या बारीक येऊन नाही मला लागण्यासारखं बोलला तर मी दुसरी बारी खदलवील काय, नाही ना. मग ते त्याच्या मर्मावर बोट ठेवणं गरजेचं असतं. आता काही महिला शाहीर आहेत स्वतःचा मोठेपणा गाजवणाऱ्या, त्यांना असं वाटतं आम्ही म्हणजे आता एकदम पवित्र रिश्तासारखं गातो, तर तसं काही नाहीये. सगळ्या करून भागल्यात आणि आता देवपूजेला लागले. सगळ्या करून भागल्यात आणि देवपूजेला लागलेत आमच्या सकट. आणि काय हे दिवस आले तर जो वाईट शक्तीपुरा लेडीज आणि जेंट्सचा होत होता, अगदी कमरेखालचे जे विनोद होत होते, कमरेखालची जी गाणी होत होती, त्याच्यामुळे हा जो शक्तीपुरा आहे तो लयाला जात होता आणि ह्याला पूर्णपणे दोष बाईला मिळत होता. पुरुष बोलायचा त्याला नाही मिळाला, बाईला मिळाला, म्हणून हे असं होतं. पण आता हल्ली काही बायका आल्या तो ओव्हर स्मार्टगिरी करायला आणि बोलतात मोठ्या तोऱ्यांमध्ये आम्ही ज्युनियर आहे आणि सिनियर आहे. ज्युनियर सिनियरचा कलेत कधी विषय आहे नाही. आज माझा हा ढोलकीपट्टू सिनियर आहे, हा ढोलकीपट्टू त्याच्या समोर ज्युनियर आहे, पण तो देतोय ना त्याला पण वाजवायला का? तो त्याला म्हणाला तू उठ रे बाबा, नको वाजवूस. कलेत कोणीही मोठं आणि छोटं नाही. आणि मोठं असून काय केलात, आज छोटे जे मार्केट गाजवत आहेत ते भेंडी तुम्हाला पण नाही गाजवता येत. असं मार्केट गाजवावं लागतंय. आम्ही कोणाकडे कार्यक्रम मागायला जात नाही. आणि म्हणून शेवटचं जे गीत आहे, पद आहे, आणि या आपल्या परिवाराचं म्हणणं आहे की मोहन शेठ यांच्यावरून श्रद्धांजली गीत हे 100% झालं पाहिजे. ते माझं 5वं गीत असणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, अरे सामना म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. आता तुम्ही घाबरू नका, मी असं म्हटलं म्हणजे मी दुसऱ्या बारीत येऊन काहीच बोलणार नाही असा विषय नाही. वेळ
झाली तर सगळं सोडून कपाळाला बांधायची पण आपल्यामध्ये धमक आहे. फक्त बुवान बोलू दे, बुवान फक्त बोलू दे, तोंड घाण करू दे, मग आपण पण हायच दुसरी बारी बोलायला बुवाला. अरे सामना म्हणजे सामना झालाच पाहिजे. अरे शाहिरांनी एकमेकावर शब्दाचा घाव हा केलाच पाहिजे. अरे आजवानो पे गाव सारा गजबजलाच पाहिजे. आणि किशोर सणाच आणि तेजल पवार यांचा मुकाबला घासून झालाच पाहिजे. मग शेजारील बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरानं पाहू द्या. मग बाबूला आतमध्ये घ्या. मग गोट्या बुवा काय करतो माहितीये काय, जे मी गाणं गाते ना, शास्त्र गाते ते राहतं बाजूला, जी मी ही चाल लावते, आता मी म्हटलं ना गोट्या बाय, तो इथे येऊन गोट्याच नाचवेल बघा. मग हा काही तोंडात नाही दे, ए तेजल तुझी भाजल तुझी ही, अरे हम है बाकी सब पानी काम है. अभी देखो मेरी डायलॉग बाजी सुनने मिलेगी. मग आता बुवाचा लगीन झालाय काय सांगा जरा, घाम येतोय जायला. बुवाचा लगीन झालाय, मग लगीन कधी वाजल बुवाचा? आमचा झाला लगीन, आम्ही एवढं बुवापेक्षा लहान. बुवा म्हणतो तुझं लग्न झालं म्हणजे तू म्हातारी झालीस. ओ माय गॉड, आय एम नॉट म्हातारी बुवा, यू आर म्हातारा. ओके, यू आर गेटिंग ओल्ड अँड ओल्ड अँड ओल्ड अँड ओल्ड. बुवा सरपंच आहे, बुवाला चांगली इंग्लिश येते. 15वी झाले बुवाचं ग्रॅज्युएशन या भीक माग्याचं. आई शपथ, मी शॉक झाले याचं ग्रॅज्युएशन आहे हे ऐकून. त्याच्यामुळे ह्याला इंग्लिश चांगलं येतं म्हणून इंग्लिश बोलते. शपथ या जिकऱ्याचं जाऊ द्या, आता परत शब्द नाही, जिकऱ्याचं झालंय ग्रॅज्युएशन म्हणून इंग्लिश बोलते मी. म्हणजे माझ्या समोर पण कसं टफ फाईट इंग्लिश बोलणार पाहिजे. बुवा इंग्लिश मधून काहीतरी 2-4 वाक्य होऊ देता. आता लिहू ना पुस. मग बुवाचं लग्न नाही झालंय, पण मी बुवाच्या लग्नावरून नाही बोलणार आहे, मी रावणावरून विषय बोलणार आहे. रावणाने जे एका बाईचं स्वप्न बघितलं ते कधी पूर्ण झालं का हो सीता मातेचं? सीता माता त्याला भेटली नाही भेटली. मग शेवटी काय झाली, त्याच्या लंकेची खाक झाली का नाही? मग बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही रगड्या तुझ्यान. अरे बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही हे गड्या तुझ्यान. मग मिळणार नाही तुला बाई, कधीच नाही. बाया भेटलेल्या तुम्हाला नीट ठेवता येत नाही. मग नंतर आता राहिलो शोधत बाया. मला म्हणतात ए बहिणी तुझ्या भावासाठी बायक हे काय एक बाई बघून दे ना, तुझ्या भावासाठी एक पोरगी बघून दे ना. अरे जेव्हा भेटत होत्या तेव्हा लाथा मारल्यास पोरींना ना, आता कोण तुझ्याकडे ढुंकून बघणार आहे गळलेलं पान मेलं? मग मिळणार नाही तुला बाई. आता मी काय म्हटलं, गळलेलं पान ना, तो येऊन काय बोलणार, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. तुझा हिरवा पण नाही, तुझा साप लाल पडलाय आता. मग मिळणार नाही तुला बाई, अकर दुसरं घाई, अकर दुसरं घाई, तुझ्यानं तू होणार नाही काही. अकर दुसरं घाई, तू होणार नाही काही.
वागणे तुझ्या अंतरात लागेल पुरुष जातीला येणार नाही तुझ्या संगीला माझी प्रथम फेरी संपलेली आहे, परंतु श्रद्धांजली गीत गाऊन या कार्यक्रमाची अर्थात माझ्या प्रथम फेरीशी सांगता करणार आहे. एकदा चाल होऊन जाऊ द्या. की आपल्यात अर्थात काळाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे की येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस देवाघरी जाणं आहेच. परंतु आज ज्याच्यावर प्रसंग घडतो बघा, आज त्यांच्याच नावाने आपण हा कार्यक्रम करत आहोत, पण ज्यांच्यावर प्रसंग घडतो, ज्या घरातल्यावर प्रसंग घडतो त्या घरातल्यांना माहिती असतं आपण किती लाख मोलाचं आयुष्य, लाख मोलाचा माणूस आपल्यातून गमावलेला आहे. त्यांनी किती लाख मोलाचा माणूस गमावला आहे त्यांचं त्यांना माहिती असतं. त्याच्यासोबतच्या आठवणी मात्र कायम ताज्या तवाना असतात. त्या आठवणी या परिवारांसोबत कायम राहतील ही इच्छा उराशी बाळगून एक श्रद्धांजली गीत कसं देत आहे पहा.
सोडून गेले साऱ्यांची साथ मोहन शेठ सोडून गेले साऱ्यांची साथ
असू द्या. यांकडून 201 रुपयाचं या श्रद्धांजली गीतासाठी पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत आणि माझी प्रथम फेरी संपली हे जग जाहीर करून सणस बुवांना त्यांच्या प्रथम फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देते. बुवा कशी पारी करायची आहे अगदी कशी करा, कोणतंही बंधन तुमच्यावरती नाही आहे. स्वैरपणाने बारी करा. तुम्ही जे काही बोलाल त्या प्रत्येक तुमच्या शब्दाला उत्तर माझ्या दुसऱ्या फेरीत नक्कीच आणेल. बुवा येऊन बोलणार आता काहीतरी, म्हणून आपण वाट बघायची बुवा काय म्हणतायत ते.
पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देऊन मी माझी प्रथम फेरी संपली हे